राजाराम बापूने हे शिकवलं नाही हो आम्हाला. इकडं तिकडं उडी मारायची, तिकडं सकाळ. माणसानं पंचायत की आपला नेता उद्या सकाळी त्याच पक्षात आहे का नाही म्हणलो. ते काय झालं की साहेब मी लिहिणार सगळं. तोपर्यंत साहेबांनी काय केलं, एका रात्री माझ्या मुलालाच उचललं आणि नगरसेवक केलं. आता मुलं म्हणायला लागली तुम्ही काय तर करचीला घोळ तुमच्या स्वभावानं. आत्ताच कुठं आमचं जयंत पाटलांचं जमायला लागलंय आणि तुमच्या बोलण्यामुळं पुन्हा आम्हाला ताप होईल, आमचं भवितव्य आहे. आता वडिलांना आयुष्यभर म्हणाय नको की तात्याच्या एका खोळामुळं मला जयंत पाटील नगराध्यक्षच करणार होते. अरे बाबा तुझं नगराध्यक्षपद राहू दे, जो गेलाय तो रोज ऐकतोय काय. मी मुलांना त्यांच्या विचारलं तर गटर साफ करायला गेला म्हणजे. काल म्हणलो अरे कार्यक्रम आहे माझा, काय करतोय, झाडं रंगवतोय म्हटला वारटात. आणि साहेब येतात, साहेब म्हणतात संग्राम कुठं आहे. खुश तेवढ्या 5 वर्ष पळणार एका शब्दावर तेवढ्या. आता हे अनुभव किती आहे मला जातील. त्यांना अजून प्रत्येकाला कसं आहे, एक चित्र असतं देवळात मारुतीच्या. गेलं बघितलं की ते आपल्याकडेच बघतंय, पुढनं बघितलं की आपल्याकडे बघ, तिकडनं बघितलं आपल्याकडे बघते. राम आमचाच, मारुती आमचाच. तसं जयंत पाटलांच्याकडे बघितले की सगळ्याला वाटतंय आमच्याकडे. कोले साहेब तालुका खुळा झालाय हो, खुळा. पण माझंही इम्प्रेशन वाटलं. अमोल कोल्हेंना मी आणू शकतो, इतके चांगले संबंध आहेत आमचे. याच्यावर 5 वर्ष दुकान चालतं. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांचे आवडते नेते, खासदार आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि आता एकनाथ घराघरापर्यंत पोहोचवलं, ते आदर्श असं व्यक्तिमत्व माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आमच्या सर्वांचं आदरस्थान. आणि राजाराम बापूंच्या नंतर ज्यांच्यावरती आमची निष्ठा आहे ते जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, त्यानंतर बाळासाहेब पाटील साहेब माजी मंत्री, आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील, माझे मित्र आणि सहकारी बापूंचे खास अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक साहेब माजी मंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक साहेब. मी सगळ्यांची नाव घेत नाही. आणि आमच्या कुटुंबातले प्रतीक दादा आणि राजवर्धन दादा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वजण मंडळी पाठीमागची. या सर्वांच्या समक्ष हा कार्यक्रम झाला, हे पुस्तक प्रकाशन झालं. मला खूप आनंद झाला. इथे रघुनाथ दादा पण खाली आहेत, पण ते स्टेजवर येत नाहीत, कार्यक्रम बघतायत. आणि आपण सर्व उपस्थित मंडळी, माणसाला काहीतरी निमित्त लागतं. वाढदिवस हा एक निमित्त असतं माणसाचं. कोल्हे साहेब 60 वर्ष होईपर्यंत मी वय सांगितलं नाही. फक्त माझ्या आईला माहित होतं आणि आई फोन करायची मी कुठं बाहेर असलो की, कुठं बापूंच्यावर असायचा, त्यानंतर जयंत पाटलांच्या जवळ असायचा. आणि आई म्हणायची तुझा वाढदिवस आहे आज. आणि मग कित्येक दिवस मी खरोखर 60 वर्षाचा झालो. आणि जयंत पाटलांनाही कणव आली की आपल्या एका सहकार्याला आता 60व्या वर्षी 61वे करून मोकळं हो. आणि त्यांनी राडेसरांना सांगितलं की एकदा दिलीप तर त्याचा करा. कसं असते माहिती का, मला एवढं माहित आहे की पूर्व परंपरेने सांगितलं की गणपतीची पूजा करायची. का तर गणपती पावतो म्हणून नाही, गणपती हा दुःख करताय
सुख करता नाही. आणि म्हणून कुठलंही कार्य करत असताना कसलंही विघ्न येऊ नये म्हणून पहिली गणपतीची पूजा करायची. आपल्या घराच्या गणेश पट्टीवर पण गणपती असतो शशिकांतजी, त्याचं कारण ते आहे. तसं दिलीप तात्या ह्या गणपतीची पूजा केली की वाळवे तालुक्यात सगळं व्यवस्थित होऊन जाणार. हा ना, एकाच चांगल्या भावनेनं त्यांनी माझा वाढदिवस केला, मुख्यमंत्री आली त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण, याच्यापेक्षा चौपट झाला असेल कार्यक्रम. डॅम डॅम झालं. मी पुस्तक त्यावेळेही काढलं मुलूक मैदानी म्हणून. आणि आता साहेब मी मुलूक मैदानी काढल्यावर गल्लीबोळात मुलूक मैदानी झाली. मी कार्यक्रमाला गेलो की तांबेकर प्रत्येकाला म्हणायचा आष्टेची मुलूक मैदानी तोफ आली, उरणातली मुलूक मैदानीची तोफ आली, लय झाली मुलूक मैदानी म्हणून आम्ही बंद केलं. यावेळेला म्हटलं पुस्तकाचं नावच सांगायचं नाही आणि त्यामुळे शेवटपर्यंत नाव सांगितलं. एक जण म्हटला नाव तर सांगा की एवढं काय राव, तेवढंच आहे त्यात म्हटलं. आणि मग ते पुस्तक लिहिलं गेलं. पुस्तक लिहायची कल्पना अशी की जयंत पाटील साहेब मला म्हणले, तात्या आपण काहीतरी तुम्ही लिहिलं पाहिजे. का? आपण जे काय केलं गेल्या 40 वर्षात, 1984ला आले जयंत पाटील, ते सगळं लिहिलं तर फार चांगलं होईल. आता अमोल कोल्हेलाही बोलले की जर आपला पिक्चर काढला तात्याला माहीत आहे सगळं, तर हिट होईल म्हटली सगळीकडे शिववासनपेक्षा. म्हणजे किती घटना घडल्या असतील, पण मी म्हटलो की हे सगळं लिहायला नको, कारण त्यातली पात्र अजून जिवंत आहेत आणि ती माणसं तुम्हाला राजकारणामध्ये पाहिजे आहेत. मनात असो नसो पण आपणाला पाहिजे. आपलं बेरजेचं राजकारण आहे. येणार का हसत्यात, ते सुद्धा त्या इतिहासातले एक साक्षीदार आहेत साहेब पुढं बसलेले. अशा रीतीनं मी लिहायला घेतलं आणि त्याला पार्श्वभूमी अशी, कोल्हे साहेब का कुणास ठाऊक 1 एप्रिलला माझ्या मनात आलं, उगच हे तुमचा गोंधळ बघितला दिल्लीचा, हितला. राजाराम बापूने हे शिकवलं नाही हो आम्हाला. इकडं तिकडं उडी मारायची, तिकडं सकाळ. माणसाना पंचायत की आपला नेता उद्या सकाळी त्याच पक्षात आहे का नाही, म्हणून त्याच्यापेक्षा रामराम करावा ना आपण आता बाहेर पडतो. म्हणून मी जाहीर केलं की मी निवृत्त झालोय आजपासून. लोकांना चेष्टा वाटली, कारण आमची नेहमी चेष्टा वाटत गेलेली आहे. आणि ते म्हणले ह्याने काय 1 एप्रिलला जाहीर केलं. पुन्हा मी जाहीर केलं, पेपरवाल्याने सांगितलं खरं आहे मी निवृत्त झालेलो आहे आणि 1 वर्ष झालं मी कुठल्याही कसल्याही कार्यक्रमात नाही. आणि त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली, अनेक गोष्टी लिहिल्या, पण प्रामाणिकपणे जे लिहायला पाहिजे होतं ते लिहिलं नाही. क्षमा मागतो, पुन्हा लिहायचं आहे आपणाला. कारण घोळ काय झाला की साहेब मी लिहिणार सगळं. तोपर्यंत साहेबांनी काय केलं, एका रात्री माझ्या मुलालाच उचललं आणि नगरसेवक केलं. आता मुलं म्हणायला लागली तुम्ही काय तर करचीला घोळ तुमच्या स्वभावानं. आत्ताच कुठं आमचं जयंत पाटलांचं जमायला लागलंय आणि तुमच्या बोलण्यामुळं पुन्हा आम्हाला ताप होईल, आमचं भवितव्य आहे. मग शेवट त्या पुस्तकाच्या आम्ही असं केलं की ते पुस्तक जयंत पाटील आहेत, आमचा संग्राम आहे, आम्ही तिघं उभा आहे. आणि मी हात करून साहेबांना सांगतोय की आमच्या पिढीचं संपलेलं आहे, संग्राम तुमच्या हाती सुपूर्त करतो. आणि जर सुपूर्त करायचं असेल तर आपणाला माघार 4 पावलं घेतली पाहिजेत. त्या लिहिणारे माझ्याबरोबर होते. 1.5 वर्ष लागलं. बागलबाई म्हणल्या तात्या सुरुवातीला जोश होता तो शेवटी राहिला नाही पुस्तकात. म्हटलं काय करू, राजकारणी माणसावर लिहितोय आपण, हे अशीच असतात. एका रात्री आले आणि आमच्या मुलाला घेऊन गेले आणि त्यामुळं त्याच्या भवितव्यासाठी आता वडिलांना आयुष्यभर म्हणाय नको की तात्याच्या एका खोळामुळं मला जयंत पाटील नगराध्यक्षच करणार होते. अरे बाबा तुझं नगराध्यक्षपद राहू दे, जो गेलाय तो रोज ऐकतोय काय. मी मुलांना त्यांच्या विचारलं तर गटर साफ करायला गेला म्हणजे. काल म्हणलो अरे कार्यक्रम आहे माझा, काय करतोय, झाडं रंगवतोय म्हटला वारटात.
आणि साहेब येतात, साहेब म्हणतात संग्राम कुठं आहे, खुश तेवढं 5 वर्ष पळणार एका शब्दावर तेवढ्या. आता हे अनुभव किती आहे मला. मुलांना पटत नाही, कारण 50-52 वर्ष घालली, बापूंच्या वर 12 वर्ष, जयंत पाटलांच्या वर 40 वर्ष. आता ABCD मला माहित आहे, कोले साहेब सगळं माहित आहे. ते मग म्हटले ते खरंच आहे, दिलीप तात्याला सगळं माहित. जर आम्ही लिहिलं तर ह्या स्टेजवर बसलेली निम्मी घरला जातील. त्यांना अजून प्रत्येकाला कसं आहे, एक चित्र असतं देवळात मारुतीच्या, गेलं बघितलं की ते आपल्याकडेच बघतंय, पुढनं बघितलं की आपल्याकडे बघ, तिकडनं बघितलं आपल्याकडे बघते. राम आमचाच, मारुती आमचाच. तसं जयंत पाटलांच्याकडे बघितलं की सगळ्याला वाटतंय आमच्याकडे. कोले साहेब तालुका खुळा झालाय हो, खुळा. आता मी काय बोलणार, आणि ही आता मला संधी आहे बोलायची, कारण मी जाहीर केलंय मी निवृत्त झालोय. त्यामुळे आता पद मागायचं नाही, माझ्या पदावर कुठल्या गदा येणार नाही, काहीच नाही हो. आता फक्त उरली निष्ठा. ते राजाराम बापूंच्या चरणी केली. ज्या दिवशी मी निवडून आलो, मी कारखान्याचं तिकीट मागाय गेलो नव्हतो कधी. राजाराम बापू घरला आले, मी सभासद नव्हतो, वडिलांच्या नावाचा ट्रान्सफर केला, मोठं युद्ध झालं वसंतदादा बापू, आणि मला अगदी लहान वयात त्यांनी डायरेक्टर केलं आणि राजकारणामध्ये आणलं आणि आपला वारस म्हणून जाहीर केलं त्यावेळेस. पण त्यावेळेपासून मी याच्यामध्ये आहे. मी आलो, काम करत गेलो, अनेक माणसं भेटली प्रवासात, अनेक चांगली भेटली, अनेक विरोधक भेटले, अनेक भेटले. पण आमचा स्वभाव असा की त्याला अंगावर घ्यायचं. जयंत पाटलांचा स्वभाव एकदम काय म्हणतो त्यांच्या भाषेत बेरजेचं राजकारण. मग ते मला म्हणतात कधी कधी, तात्या शिस्तीत दुखावतोय. आम्ही म्हणायचं निव्वळ दुखवायचं नाही, हिथल्या हिथंच संपवायचं, म्हणजे पुढं प्रश्न येणार नाही. पण त्यांना अनुभव आला की आम्ही म्हणत असताना तिने मांडीव बसवलं अनेक जणांना. आम्ही नाही, नको साहेब, मांडी बाद होईल. 2 महिन्यापूर्वीच झालं. ज्यांच्या हातात इस्लामपूर दिलं, ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हतं, ती माणसं पळालीच आहेत. शहाजीला आनंद होईल माग, पळाली. म्हणून आमचं म्हणणं निष्ठावंताला न्याय. राजाराम बापू कसे होते कोले साहेब, आपल्या माणसाला काम करायचं, त्याला नोकरी द्यायची. एकटा दिलीप तात्या वाळव्यात असू दे, गाव विरोध असू दे, दिलीप तात्या माझा आहे. आणि त्यामुळे हिमालय वाटायचा पाठीमाग असताना. आणि म्हणून आज दिलीप तात्या इथंपर्यंत जिवंत राहिला, त्याला कारण राजाराम बापूंची निष्ठा आहे. आमच्या वडिलांनी मला सांगितलं, कुठेही झालं तर बापूंचं घर सोडायचं नाही. माझा शब्द घेतला. आणि मी त्या दिवशी निवडून आलो ना साहेब, त्या काँग्रेस कमिटी पुढं सूर्यास्त होत होता. मला यशवंतराव चव्हाणांचं वाक्य आठवलं की बापू म्हटले, बोल दिलीप, काय बोलायचं ती बोल. मी बोललो, बापू तुमच्या राजकारणापुढे मी आता इथून पुढे सूर्याची पिसाळ होणार नाही. कुणाचं तर नाव घेतलं मी, इथं घेत नाही, पण बाजीप्रभू देशपांडे मात्र नक्की होईल. आणि तो शब्द बापूंचा आत्तापर्यंत पाळतोय. जयंत पाटील गेले, प्रतीकदादा आले, राजवर्धन आले, आम्ही आहे मागं. कारण बापूंना शब्द. आमची मुलं म्हणतात एवढं काय अडकलो, बापूंना शब्द, बापूंना शब्द. म्हणून नाही बाबा, तसं करून चालणार नाही. आपली शिकवण फार वेगळी आहे. जयंत पाटील तर जयंत पाटलांच्या जवळ राहायचं आणि त्या निष्ठेला बाधा येऊन द्यायची नाही. पण राजकारणामध्ये त्या निष्ठेमुळं अनेक वेळा घोटाळा होतो. कारण माणूस कसं असतंय, आपण जास्त जवळच असतो की घरच्या माणसाला काय म्हणते, गबस तुला काय, हिव पळून जातो, ह्याला धरूया जरा, आणि मग आम्ही बाजूला. अशा अवस्थेमध्ये राजकारण होत गेलं. शेवटी कोले साहेब एकच आनंद होता, जयंत पाटील ज्या दिवशी इथं आले
ह्यातली बरीचशी जन्माला आली नव्हती. आता काका फुगून फिरतात आम्ही जयंत पाटलाचं किती निष्ठावंत आहे म्हणून. त्यावेळेला नव्हती कोण. आणि त्यावेळेला आमची इच्छा होती की बापूंना इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही. म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. कोल्हे साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. ही निष्ठा आहे आमची, त्याला काय इलाज नाही. मी म्हणेन काही, मी मध्ये बोललो, कोल्हे साहेब ऐका होते, शिंदे साहेब ऐका होते, साक्षीदार आहेत. मला सांगितलं दोघांनी आणि आपले जितेंद्र आव्हाड, तात्या तुम्ही काय बोललात? म्हणलं ही पोटातलं आहे, हे वर्णन करून मला इथं आणलेलं नाही. ज्या माणसानं घडवलं, ज्या माणसामुळे माझ्या अंगात शर्ट घालायला मिळाला, ज्या माणसामुळे मी जग पाहिलं, आजचा दिलीप तात्या त्या माणसामुळे झालेला आहे. आणि त्या माणसाला जर कोण बोलत असेल तर दिलीप तात्या घरात बसणार नाही. राजकारण सोडलं असलं तरी मी तिथं येऊन निषेध करणार, बोलणार. मग कोण माझी चौकशी लावू दे, काय माझा दारूचा धंदा नाही. चौकशी लावू दे, माझा दुसरा धंदा नाही. काय व्हायचं ते होऊ दे, आता वय झालेलं आहे. आणि त्यामुळं बापूंच्यावर बोललेलं सहन होणार नाही. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललो. ते सहन करायला लागलं, अंगावर आलं बरसच, पण आम्ही त्याची फिकीर केली नाही. अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी आहेत, पण वेळ नाही. मी थोडक्यात सांगणार की कोल्हे साहेब, मला इतकी संधी मिळाली आयुष्यात. बापूंच्यामुळं तालुका बघता आला, जिल्हा बघता आला, मला परदेशात जाता आलं. आणि एक प्रसंग सांगतो कोल्हे साहेब, की बापू आणि दादा वाघ इरेस पेटलेला होता, फार पेटलेला होता. आणि निषेधाचे ठराव व्हायचे तालुक्यात, फेऱ्या, प्रभात फेऱ्या. राजकारण महाराष्ट्राचं ढवळलेलं होतं पाण्याच्या प्रश्नावर कोसगावच्या. अशा वेळेला मी विद्यार्थी होतो, मी कोण डायरेक्टर नव्हतो, कारखान्याचा कोण नव्हतो. बापूंच्या सभेतनी मी भाषणं करायचं विद्यार्थी असताना. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की हे भांडण होणं बरोबर नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना सांगितलं आपण कराडला जाऊया आणि हे मिटूया. आणि कराडच्या गेस्ट हाऊसवरती यशवंतराव चव्हाण, त्या ठिकाणी वसंतराव नाईक, राजाराम बापू, वसंतदादा, त्यांचे सहकारी, यांचे सहकारी समोरासमोर आमची बाजू मांडायची, बाजू मांडली. आणि मला अभिमान आहे की राजाराम बापूंनी मला बोलायला लावलं तिथं विद्यार्थी असताना. माझे केस वाढलेले, फ्लॉपचं शर्ट, पट्ट्या शर्ट, तसा मी बोलत होतो. आणि मी एकच सांगितलं की राजाराम बापूंच्यावर कसा अन्याय झालाय. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा टकमक पाहत होते. माझं भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी पाठीवर थाप मारली. आणि बापू, असे सेनापती किती तयार केलेत? बापूनं म्हटले, बापू हसले त्यांच्या स्टाईलनं, म्हटले काय करायचं बापू, मी तयार करतोय, दादा नेत्यात पळवून, पण दिलीप जाणार नाही असं मला वाटतं. मी तेवढं कोणच नव्हतो. आयुष्यातली सर्वात मोठी घटना कोणती तर मला ती घटना असेल की महाराष्ट्राच्या दोन दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक प्रमुख, त्यांच्यासमोर राजाराम बापूंची वकिली करायची संधी मला मिळाली. आणि त्यानंतर मी राजकारणामध्ये आलो, PSIला गेलो, सिलेक्शन झालं. बापू म्हटले जाऊ नकोस. मला एक स्कूटर दिली त्यावेळेला 3300 रुपयाची बजाजची. विलिंग्डनला गेलो. परत येताना मी डायरेक्टर झालो कारखान्याचा. तो आत्तापर्यंत मी राजकारणात टिकून राहिलो. अशा अनेक घटना आहेत आयुष्यामध्ये की जे आमच्या कुटुंबावर अनेक प्रसंग आले, अनेक चांगल्याही गोष्टी झाल्या. जयंत पाटलांच्या राजकारणात त्यांना मोठं करण्यासाठी अनेकांचे जे काही हात लागले असतील, मी असं म्हणणार नाही, त्याच्यामध्ये दिलीप तात्या हा सर्वात पुढं होता. मी सगळे अंगावर घेतले. मेयंडी पाटील असतील, अण्णासाहेब डांगे असतील, नागनाथ नायकुडे, कोण म्हणेल ते असेल तिथं दिलीप तात्या असायचा. असा एक काळ होता. मी अंगावर घेतली आणि मग जयंत पाटलांना सुरक्षित कवच केलं. आज कदाचित
जयंत पाटील हे कसलेले राजकारणी असल्यामुळं काय बोलावं काय बोलू नये त्यांना फार कळतं, कारण ते शरद पवारांच्यावर काम करतायत. बराचसाच शरद पवारांचा प्रभाव आहे. जो बिरजीची भानगड आहे ती शरद पवारची. मी नेहमी म्हणतो शरद पवार डोकावतोय, सगळ्याला खुनवायचं, सगळ्याचं राजकारण. ते मला म्हणतात, काल परवा म्हटले की आपलं जरा राजकारण ही झालं. म्हटलं शरद पवार काय करणार, ते कधीही सगळ्यासमोर म्हणणार नाहीत की दिलीप तात्यानं तेवढं माणसं अंगावर घेतली, माझं राजकारण करण्यामध्ये दिलीप तात्या अग्रेसर होते म्हणणार नाहीत. कारण ते आजूबाजूला बघणार, आईला ह्यो दुखावतोय का त्यो दुखावतोय, तात्याला म्हटलं बाकीच्यांचं कसं. आणि मग ते एवढंच म्हणणार, जे काही होते मला मोठं करण्यात त्यात एक तात्या होत. दे अल्सो रॅन, ही गुढी पळाली ती गुढी पळाली त्यो बी पळाला. दे अल्सो रॅन, आम्ही त्यात. पण आम्ही समाधान मानतो. खाजगीत असल्यावर तुम्ही म्हणतात तुम्हीच केलंय, बस झालं, दोघाला माहीत असलं म्हणजे बस. त्यामुळं काही वेळा काही कार्यकर्ते अंदाज लागत नाही, म्हणतात तात्याजवळ काही बोलू नका, साहेबाला बी तात्याबद्दल बोलू नका. हे कधी एक असतात हे आम्हाला बी कळत नाही. ती वस्तुस्थिती आहे, त्याला काही इलाज नाही. असं काय प्रेम आहे. आणि आज या ठिकाणी मी जास्त सांगणार नाही. कोले साहेब, तुम्हाला का आणलं, आता तुमच्या एवढा मोठाच माणूस नाही महाराष्ट्रात. पवार साहेबांना आणायचं तर ते अवघड होतं. का, जयंत पाटील काय म्हणतात, 75वी झाल्यावर तुझी 75वी मुठ्ठी करायची कार्यकर्त्याला, मग तो लागतो नादाला. त्याला 85 वर्ष झाले तरी होत नाही 75वी, कारण शरद पवार मिळालेले नसतात आणि त्याला असतंय शरद पवार. अशी बरीच आहे स्टेजवर. 81वी वर्षी 75वी. मी गेल्या वर्षी 75 आहे म्हटल्यावर पळून गेलो गावाला. आपली उडी करायची नाही ते म्हणले तर नको. आणि मग यंदा म्हटलं आपण करू, आता 75 संपलेले आहे, आपणाला शरद पवार नको. आता काय मोठेपणा करून त्यांच्याकडून काय मिळवायचं आहे, रोहितला मिळवायचं असेल, मला काय त्यात आहे तो. त्यामुळं म्हटलं असू दे. अमोल कोल्हे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये संभाजी आणला, आता कोण क्रेडिट घेत असेल, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपणाला माहित आहे महात्मा फुले आणले, असा एक दिग्गज कलाकार या ठिकाणी पाहिजे होता मला. जे वास्तववादी आहेत त्यांचे विचार आहेत तेच माझे विचार आहेत, पुरोगामी विचार आहेत. ते प्रबोधन करतायत. आणि ते कधीपासून आवडतात माहिती आहे का मला, की तुम्ही नट होता म्हणजे आता आहे, आणि नाटकात काम करायचं. मला नाटकाचा लय नाद. आम्ही ही प्यारदादा बसलेत, गेलो मुंबईला की नाटकं जाताना बघायचे, बालगंधर्व, शिवाजी मंदिर, कारखान्यावर आणायची, कितीतरी नाटकं आणली. तुमच्यातला एक नट किंवा नटी नसेल की ते आमच्या कारखान्यावर येऊन घे, नाव घ्या, ती आलीच इथं. आणि 5 किलोची साखर जयंत पाटील देणार, त्यामुळे ती आणि खुश. त्यामुळे अनेक कार्यक्रम, निर्मिती सावंतपासून ते अगदी भक्ती बर्वेपर्यंत आमच्याकडे सगळी यायची. मोहन वाघ असायचे, प्रभाकर पणशीकर, रात्रभर असायचे. आणि त्यामुळं हा संबंध आपला फार जिव्हाळ्याचा. आणि यात मला लहानपणापासून या गणेशोत्सवावर नाद असल्यामुळं मधल्या काळात माझ्या मिसेस गेल्या आणि मी जरा ह्याच्यात आलो डिप्रेशनमध्ये. आणि ही आला कोरोना. मग कोरोनामध्ये काय करायचं तर पिक्चर काढूया म्हटलं. आणि मग धोंडीबा कारंडे आली, आम्ही फिलिंग ढगात केलं. एक ह्याचं फिल्म काढलेलं आहे जे स्पर्धेसाठी आहे म्हणून, रंगांत, ते तयार झालं. आणि तेव्हापर्यंत तरडे भेटले आम्हाला. आणि देवेंद्र गायकवाड, ही किरण गायकवाड, आपण पिक्चर काढूया चौक म्हणून, राजकारण नाव. तो चौक काढला, 300 थिएटरला लागला, 7 आठवडे चालला. जयंत पाटील साहेब, प्रतीक, राजवर्धन, सगळे फॅमिली त्या ह्याच्यात होते, कुठं पुण्याला. आणि आम्ही तो प्रीमियर केला. आणि विशेष म्हणजे आपले मोहोळ होते मुरलीधर. आणखी विशेष म्हणजे रुपाली चाकणकर होत्या. त्यावेळेला आपलेच होते ना, त्यामुळे त्याही होत्या. त्या काळात त्यांच्या मुलाला नट करायचं होतं आणि ते काही खरात बाबामुळे झालं नाही, नट काय पोरगं झालं नाही. आणि मग तो कार्यक्रम झाला. सिनेमा मी त्यासाठी काढला.
सिनेमातल्या माणसांच्या ओळखी आहेत सगळ्यांच्या. हे दाढेवाले आले, त्यांच्या किती मालिका आहेत. त्यानंतर किरण गायकवाड आमचा आलेला आहे. ही शीतल आलेली आहे या ठिकाणी, तिचा सत्कार राहिला आहे. त्या नम्रता पाटील आहे, त्यांचा सत्कार अजून राहिला आहे. उशिरानं आलेले आहेत, त्यांचा पुन्हा सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्यामुळे ही मित्र आहेत सगळे. आणि कोले साहेब, आणि ह्या मित्रांच्यामुळं हा सिनेमात गेलो मी, आणि तुमचं आणि आमचं कुठंतरी जवळ आलं. सांगायचा मुद्दा की कोले साहेब नट होते त्यावेळेस त्यांचं एक नाटक होतं आणि शिवाजी मंदिरला लागलेलं होतं. शिवाजी मंदिरला त्यात आदिती सारंगधर यांची नायिका होती, आदिती सारंगधर. आणि तुमचं रेल्वेचं प्लॅटफॉर्म तुम्ही वाचताय, बालगंधर्वला बघितलं होतं. कुठलं ते प्रपोजल यांचं नाटक मी पाहिलं. त्यापासून यांच्या प्रेमात पडलो. पण हे सापडले पुन्हा आमच्या पक्षात, त्यामुळे जवळीक झाली. वाळव्यात आले, वाळव्याचा पूर बघितला, वाळव्यात फिरले. आणि वैशिष्ट्य वाळव्याचं काय, तिथं एक त्यांना काका भेटले आमच्या गावची, आणि त्यांनी एका नेत्याला असल्या शिव्या दिल्या आणि कोले साहेबांच्या समोर दिल्यामुळं महाराष्ट्रात गेलं. अजून येत आहे मध्ये ते आमचे जालिंदर काका. त्यामुळे ही आपल्या गावचं, तुम्ही भेटला, आमच्या घरात जेवला तिथं, अशा एका व्यक्तिमत्वाला आणावं असं वाटलं. त्यानंतर आमचे शशिकांत शिंदेसाहेब आमचे जुनेच मित्र आहेत. बाळासाहेब पाटील आपले शेजारी आहेत, त्यांची असते कृपा कधी कधी आम्हाला सहकार मंत्री असताना. रोहित आहे, ही सगळेजण मंडळी दिग्गज. अजितराव घोरपडे नानू आमले बापूंचे आहेत, शिवाजीराव नाईक साहेब, मानसिंगराव नाईक, मागं बसलेली सगळी. हां, विलासराव जगताप आहेत, विलासराव बापूंचे खास, विलासराव जगताप, माणिकराव बाबा आहेत. ही सगळी मंडळी एकत्रित बोलवायचं ठरलं आणि मग हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आपण आलात. पुस्तकाचं पहिलं पान वाचल्यानंतर बागल मॅडम त्यांनी वाचून दाखवलं, किती सुंदर झाले. आणि त्यावर जयंत पाटील म्हणले, आपण पिक्चर काढला तर हिट होईल, आपल्याला संधी आहे पुढं पटकथा लिहायची. आणि त्यामुळं या क्षेत्रात नसलो तर त्या क्षेत्रात आपण कुठेतरी भेटू. कोली साहेब, ते फायद्याचं राहील. तुमचं क्षेत्र सोडून त्यात गेलेलं फायद्याचं राहील. हा फायदा नाही आहे. तरी सुद्धा आज आला. जे काय वाटलं ते मोकळेपणानं बोललो, विनोदी बोललो आणि काय बोललो. मला माहीत आहे, जसे शरद पवार साहेब आहेत तसे आमचे साहेब सुद्धा सहनशील आहेत. आमचं त्यांनी ऐकून आता 40 वर्ष ते ऐकतायतच, तरी अजिबात मन ढळून देत नाहीत. स्थितप्रज्ञासारखे असतात, आता सुद्धा आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांना काय वाटणार नाही, ते तात्या कायमचंच बोलतात. आणि त्यामुळं इथं आले, साहेबांनी पुढाकार घेतला. एका दिवसात तुम्हाला फोन केला आणि तुम्ही होय म्हटला. मला माहीत आहे की तुम्हाला मुख्यमंत्रीने आज बोललो होतो. साहेबांनी मला काल फोन केला आणि तुमची शाहू महाराजांची मिटिंग होती मुख्यमंत्र्याकडे. पण जयंत पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या पीएला फोन करून सांगितलं, तुझी मिटिंग पुढे ढकल, मी नेणार आहे वाळव्याला तुम्हाला. आणि तुम्हालाही सांगितलं की व्हीसी करा, आणि त्याप्रमाणे तुम्ही केली. तुम्ही आलात, अतिशय आनंद झाला. कारण तुमची पोस्टर एवढी लावली तुम्ही, इथनं सांगलीपर्यंत अमोल कोले, आणि ते अमोल कोले जर नाही आले तर हे वाया गेलं असतं माझं. माणसं म्हणले, हे तात्याला कुठला अमोल कोली येतोय. पण माझंही इम्प्रेशन वाढलं. आता अमोल कोल्यांना मी आणू शकतो, इतके चांगले संबंध आहेत आमचे. याच्यावर 5 वर्ष दुकान चालतं. हे कार्यक्रम म्हणजे जवळीक दाखवण्याचा संदेश. मी जयंत पाटला किती जवळचा आहे, मी किती अमोल कोल्यांचे आहे, शशिकांत शिंदे किती जवळचे आहेत. आणि आता भाषणात तुम्ही मला म्हणणारच मी फार चांगला आहे म्हणून. आणि त्यामुळं या कार्यक्रमाला आलात. मी आता भाषण लांबवत नाही, मलाही माहीत आहे मर्यादा. तुम्हाला जायचं आहे विमानानं. मी पुन्हा एकदा सर्व स्टेजवरील नेते मंडळींना मनापासून नमस्कार करतो आल्याबद्दल. आणि समोर बसलेल्या आपल्या सर्वांनाही नमस्कार करून एवढं सांगतो, मी राजकारणात असो नसो, मी तुमचा सगळ्यांचा आहे. ज्या ठिकाणी कुणावर अन्याय होईल, ज्या ठिकाणी कुठं काय खुपसत, त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत एक राजाराम बापूंचा मानसपुत्र तुमच्या पाठीशी धावून येईल, एवढंच या ठिकाणी सांगून
मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रोकटोक आणि स्पष्ट वक्तेपणा असणारे खरं खूप असतात, पण त्याची टोचणी लागून न देता काळजात शिरणारे मला वाटतं दिलीप तात्या एकच आहेत. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या.